Welcome to channel Bioashmita. Today I am going to tell you about some important tips for your final biology paper. आता म्हणाल की मॅम 2-4 दिवसावरती पेपर आले आणि आता कसल्या टिप्स देत आहे, तर उगाच सांगणार नाही आहे, उगाच व्हिडिओ बनवत नाही आहे. ज्या काही गोष्टी आताच्या व्हिडिओमध्ये सांगते आहे त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, नोट डाऊन करा आणि हे जे 2-4 दिवस तुम्हाला मिळालेत प्रिपरेशनसाठी त्याचा मॅक्सिमम बेनिफिट मिळवा. ठीक आहे. की आता बाकीचे पेपर्स झाले ते इझी होते, डिफिकल्ट होते, इट डझंट मॅटर. एक पेपर राहिला आहे आपला मॅथ्सवाल्यांचा, मॅथ्स पण आहे, बायो पण आहे. म्हणूनच म्हणते की हे 2 किंवा 4 दिवस जे राहिलेत तुमच्याकडे ह्याचा मॅक्सिमम फायदा झालाच पाहिजे आणि बायोमुळे आपलं स्कोरिंग वाढलंच पाहिजे. मग त्या रिगार्डिंग मी काही पॉईंट सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता ह्या 4 दिवसामध्ये कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचं आणि कशावरती नाही केलं तरी चालेल. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्या डायग्राम्स प्रॅक्टिस करायचं आहे. बायोलॉजी म्हटलं की डायग्रामचा पार्ट येणार. आपला जो सेक्शन सी म्हणजे 3 मार्काचा क्वेश्चन आणि 4 मार्काचा क्वेश्चन, इथं डायग्राम एक्सपेक्टेड असतात. प्लस जो 2 मार्काचा क्वेश्चन येणार आहे तिथे सुद्धा तुम्हाला स्पेसिफिक डायग्राम ड्रॉ करायला येऊ शकते. लाईक ड्रॉ टीएस ऑफ अँथर येऊ शकतं, टीएस ऑफ पोलन ग्रेन सो किंवा टीएस ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. सो त्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम प्रॅक्टिस करावं लागणार आहे. प्लस देर इज अ पॉसिबिलिटी की आयडेंटिफिकेशनसाठी एखादी डायग्राम येईल आणि मग तिथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, लेबलिंग करावं लागणार आहे. मग आता कुठल्या डायग्राम करायच्या, कशा करायच्या, तर ह्याच्यासाठी ऑलरेडी 2 व्हिडिओज अपलोड केलेत, पार्ट 1 अँड पार्ट 2. तर अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल, ते व्हिडिओज बघितले नसतील तर व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट डायग्राम्स इन्क्लूड केलात. सो त्या डायग्रामचं प्रॅक्टिस करायचं आहे. डायग्राम नंतर जो सेकंड अस्पेक्ट येतो किंवा सेकंड क्रायटेरिया येतो आहे दॅट इज ग्राफ. आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त 3 ग्राफ प्रॅक्टिस करायचे तुम्हाला. चॅप्टर नंबर 13 विथ चॅप्टर 13 चॅप्टरमध्ये 2 ग्राफ्स आहेत अँड द लास्ट चॅप्टर तिथे एकच ग्राफ आहे. सो टोटल 3 ग्राफ्सचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. लॉजिस्टिक ग्रोथ कर्व, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व अँड स्पीसीज एरिया रिलेशनशिप हे 3 ग्राफ आहेत. त्यापैकी हा जो 15 नंबरमधला 15 चॅप्टरमध्ये जो ग्राफ आहे की नाही त्या ग्राफला इक्वेशन पण आहे कॅल्क्युलेशन बेस्ड. सो तो एक करायचा. अजून एक आपण करू शकतो की हा जो 13 वाला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एज पिरॅमिड त्याच्या पण डायग्राम्स दिल्यात बघा. पॉसिबल आहे की तुम्हाला विचारतील ड्रॉ द एज पिरॅमिड फॉर ग्रोईंग पॉप्युलेशन, डिक्लाइनिंग पॉप्युलेशन किंवा ग्राफ दिलेला असेल आणि तुम्हाला पॉप्युलेशनचा टाईप शोधायचा असेल. सो पहिला क्रायटेरिया काय स्टडी करायचा आपल्याला, डायग्राम. त्याच्यासाठी काय रेफर करणार आहे, व्हिडिओ. दुसरं काय करायचं आहे, ग्राफ. किती आहेत ग्राफ, फक्त 3 ग्राफ आहेत. आता तिसरा एक कॉन्सेप्ट आपण म्हणू शकतो इम्पॉर्टंट, कारण मेजर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे त्याच्यावरती. आता काय असतं ते, तर दॅट इज डेफिनिशन्स. आपल्या सगळ्या चॅप्टर्समधल्या डेफिनिशन्स तुम्हाला लर्न कराव्या लागणार आहेत. आता डेफिनेशन का करायचा आणि सगळ्या चॅप्टरमधल्या का करायचा, तर लक्षात ठेवा तुमच्या पेपरसाठी म्हणजे जो HSC बोर्डाचा जो पेपर असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या चॅप्टर्समधले 1 मार्क अँड 2 मार्क क्वेश्चन प्रिपेअर करावे लागणार आहेत. रिझन काय, तर आपला पहिला सेक्शन त्याच्यामध्ये MCQs पण आहेत, 1 लाईन क्वेश्चन पण आहे, त्याच्यानंतर 2 मार्काचा क्वेश्चन आहे. सो इथं आपला मेजर स्कोर होण्याचे चान्सेस आहेत. जो सेक्शन सी असणार आहे तुमचा त्याच्यामध्ये एक क्वेश्चन किती मार्क्सचा असणार आहे आपला, 3 मार्क्स, राईट. मग आता इथे काय होऊ शकतं बघा, सपोज इथे एक क्वेश्चन आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे, पॉसिबल इथे एक काहीतरी क्वेश्चन दिला आहे. आता दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय असू शकतं, मे बी हा सेकंड क्वेश्चनला असं A, B, C असं 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असेल. मग 3 पार्टमध्ये डिवाइड केलं ह्याचा अर्थ A फॉर 1 मार्क, B फॉर 1 मार्क अँड C फॉर 1 मार्क. म्हणून म्हणाले की आपल्याकडे जेवढे चॅप्टर्स आहेत सगळ्या चॅप्टरमधले 1 मार्क क्वेश्चन क्लिअर करायचे आणि त्या 1 मार्क क्वेश्चन्समध्येच काय इन्क्लूड होणार आहे, तुमच्या डेफिनेशन्स. ठीक आहे. सो लक्षात ठेवा आपले जेवढे काही चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर्समधले 1 मार्क क्वेश्चन आणि 2 मार्क क्वेश्चन्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. आता कुठून करायचे, तर प्रिपरेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा एक्सरसाइज सेक्शन, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी एक्सरसाइज सेक्शन दिलं आहे ते एक्सरसाइज सेक्शन रेफर करायचं आहे. म्हणजे ज्या एक्सरसाइज सेक्शनमध्ये जेवढे काही MCQs दिलेत, एक्सरसाइजमधून काय काय करणार आहे बघा तुम्ही, MCQ करायचं आहे. तिथेच तुम्हाला सापडेल व्हेरी शॉर्ट आन्सर्स. हा क्वेश्चन किती मार्क्सचा असतो बघा, 1 मार्क क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे.
आता जर का आपण चॅप्टर वाईज विचार करायचं बघितलं तर त्यातला पहिला चॅप्टर आपला प्लांट रिप्रोडक्शन, खूप जास्त डेफिनेशन्स आहेत. सेकंड चॅप्टरमध्ये पण आहेत पण थोड्या कमी आहेत. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर येतो आपला जेनेटिक्सवाला मेंडल, तिथंही खूप जास्त डेफिनेशन आहे. तुम्ही चॅप्टरचं सेकंड पेज बघा, ऑलमोस्ट तुम्हाला 16 डेफिनेशन्स मिळतील. जे माझे रेग्युलर स्टुडंट्स आहेत, मोनो हायब्रिड क्रॉस शिकवताना मी 21 डेफिनेशन्स करून घेतल्या होत्या तुमच्याकडून, त्या सगळ्या डेफिनेशन्स करायच्या. त्याच्यानंतर 1 मार्क क्वेश्चन आणि डेफिनेशनसाठीच आपला एन्व्हायरमेंटवाला जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटचे जे 3 चॅप्टर्स आहेत 13, 14, 15, हे चॅप्टर तर अजिबात स्किप करायचे नाही आहेत. तुम्हाला डिफिकल्ट किंवा थोडेसे ट्रिकी लेवलचे ऑनलाईन क्वेश्चन कुठून येतील तर ह्या 3 चॅप्टरवरून. आणि मोस्ट ऑफ द टाईम असं मुलांची मेंटॅलिटी असते, हां चला एन्व्हायरमेंटचा तर चॅप्टर आहे, एका रात्रीत वाचला, एकदा वाचला तर लक्षात राहील. ठीक आहे, मे बी राहील पण तुमच्या, बट सगळ्यांचंच असं होणार नाही आहे किंवा सगळेच कॉन्सेप्ट लर्न होतील असंही नाही आहे. त्यामुळं वेळ द्या, ह्या 3 चॅप्टर्सच्या डेफिनेशन लर्न करण्यासाठी प्रॉपर वेळ काढा, प्रॉपर लर्निंग करा. जसं चॅप्टर नंबर 1मध्ये खूप सारे डेफिनेशन्स आहेत, तसंच 13 नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्येही तुम्हाला अशा डेफिनेशन सापडतील. प्लस 13 चॅप्टरमध्ये खूप जास्त तुम्हाला एक्झाम्पल सापडतील. आता कुठल्या कॉन्सेप्ट अंडर एक्झाम्पल्स आहेत आठवा. पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स, म्युच्युअलिझम, कमेन्सालिझम, अमेन्सालिझम, पॅरासायटिझम, ह्या ज्या इंटरॅक्शन्स होत्या त्या इंटरॅक्शन्स रिलेटेड जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते करा. सो मी काय म्हणते बघा, तर डेफिनेशन्स तुम्हाला ज्या इथं लिहिते मी, आपल्याला ज्या डेफिनेशन्स करायचे आहेत किंवा हे जे 1 मार्क क्वेश्चन करायचे आहेत ह्याच्यासाठी एन्व्हायरमेंट मीन्स इकॉलॉजी, वी कॅन से इकॉलॉजीमध्ये डेफिनेशन्स डिफिकल्ट वाटतील थोड्याशा तुम्हाला, पण लर्न करा आणि एक्झाम्पल्सवाला पाठ करायचा आहे. आता बाकीचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये पण ऑनलाईन क्वेश्चन सापडणार आहेत, 2 मार्क क्वेश्चन पण सापडणार आहेत. मग हे कुठून करायचे म्हणत होते मी, तर एक्सरसाइज सेक्शन. मग आता एक्सरसाइजमधलं एवढंच करायचं आहे का, तर नाही. काही एक्सरसाइज सेक्शन्समध्ये तुम्हाला टेबल्स दिलेत बघा, टेबल कम्प्लिशन दिलं आहे. टेबल कम्प्लिशन, देन मॅच द फॉलोइंग. ओके, आज हे काम करा. जेवढे काय तुमचे चॅप्टर्स आहेत प्रत्येकाची एक्सरसाइज सेक्शन ओपन करून बघा आणि लक्षात ठेवा आपल्याला ह्या गोष्टी त्या एक्सरसाइजमधून करायच्या आहेत. किती पॉईंट सांगितले बघा, तर आय हॅव मेन्शन पॉईंट 1, पॉईंट 2, 3, 4 आणि अजून एक पॉईंट सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये, दॅट इज डिफरन्स. पॉईंट नंबर 5, दॅट डिफरन्सेस म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन, हे जे क्वेश्चन्स आहेत लाईक पहिल्या चॅप्टरमध्ये येऊ शकतं तुम्हाला की डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. सेकंड ह्युमन रिप्रोडक्शनवाला जो चॅप्टर आहे मे बी तिथं डिफरन्शिएट बिटवीन स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis किंवा परमनंट बर्थ कंट्रोल मेथड, टेम्पररी बर्थ कंट्रोल मेथड किंवा जे इकॉलॉजीचे चॅप्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये इंटरॅक्शन रिलेटेड लाईक म्युच्युअलिझम अँड पॅरासायटिझम, मग पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय हे क्वेश्चन्स येतील. सो ज्या काही एक्सरसाइज सेक्शन्स तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये किती पॉईंट आपल्याला कव्हरअप करायचे आहेत, तर प्रत्येक एक्सरसाइजमधले हे 5 पार्ट झाले पाहिजेत. ठीक आहे. आता आपला एक चॅप्टर आहे बघा, प्लांट वॉटर रिलेशन. फक्त फर्स्ट पेज आहे. ठीक आहे, फर्स्ट पेज आहे फक्त तुम्हाला. ठीक आहे, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर एक्सरसाइज सेक्शन ओपन करा. हार्डली एकच MCQ सापडेल तुम्हाला एक्सरसाइज सेक्शनमधला, बाय हार्ट करा. तुम्ही कुठल्या तरी पब्लिकेशनच्या नोट्स वापरत असेल, नोट्स ओपन करायच्या, तेवढा एकच सेक्शन शोधायचा मॉर्फोलॉजी ऑफ रूट आणि तिथं जेवढे काही क्वेश्चन सापडत आहेत तुम्हाला ते सगळे क्वेश्चन करायचे. कारण 3 मार्काचा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला त्या चॅप्टरमधून, 3 किंवा 4 मार्काचा. म्हणजे असं नाही की लॉंग आन्सरमध्ये येणार आहे ते, पण कुठेतरी 1 मार्कमध्ये, 2 मार्कमध्ये किंवा MCQमध्ये येणार. त्यामुळे एक पेज प्रिपेअर करायचं आणि 3 किंवा 4 मार्क मिळवायचे. त्यामुळे तो एक चॅप्टर व्यवस्थित करायचा. ठीक आहे. आणि ऑनलाईन क्वेश्चनमध्ये तुम्हाला हॉर्मोन्स, प्लांट हॉर्मोनवाला जो चॅप्टर आहे आपला 7 नंबरचा जो चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये हॉर्मोनचे नेम्स, ऑल्टरनेटिव्ह नेम्स, मग पर्टिक्युलरली ऑक्झिन हॉर्मोन जे आहे तर ऑक्झिन हॉर्मोनचे नॅचरल नेम्स काय आहेत, म्हणजे नॅचरल व्हरायटी आहे तर त्याचे नेम्स काय आहेत, सिंथेटिकचे नेम्स काय आहेत, हे व्यवस्थित लर्न करा. क्लिअर आहे. प्लस आता तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत असं मी म्हणाले, तर त्या नोट्समधून तुम्हाला जेवढे काही ऑनलाईन क्वेश्चन्स करता येतील तेवढे सगळे प्रिपेअर करा. आता हे झालं डायग्राम्स, 1 लाईन क्वेश्चन्स किंवा 2 मार्क क्वेश्चन. व्हॉट अबाउट 3 मार्क अँड 4 मार्क क्वेश्चन्स. तर जनरली 3 मार्क्स आणि 4 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात ते भरपूर वेळा बायोमध्ये रिपीटेडली विचारले जातात. मग 3, 4 किंवा 4 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या चॅप्टरवरती फोकस करावा लागेल,
तर चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, 3, 4, त्याच्यानंतर आपला बायोटेक्नॉलॉजीवाला चॅप्टर दॅट इज 12 12. अजून एक राहिला आपला 8 and 9. ॲनिमल फिजिओलॉजीचा चॅप्टर दिस इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे व्यवस्थित करा. मी डायग्रामवाल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इथं भरपूर साऱ्या डायग्राम्स आहेत आणि कुठल्या करायच्या आहेत, कुठल्या लेबलिंगला येणार आहेत ते. आणि 9वा चॅप्टर आपला कंट्रोल अँड कॉर्डिनेशन. हा जो चॅप्टर आहे ह्यूज चॅप्टर आहे. कंट्रोल कॉर्डिनेशनमध्ये तुम्हाला भरपूर हॉर्मोन सापडणार आहे. ते ग्लँड्स, त्यांचे हॉर्मोन, प्लस अजून एक MCQ त्याच्यामध्ये येऊ शकतो लाईक पिट्युटरी ग्लँड्स इज डॅश डॅश इन ओरिजिन. मग ती एक्टोडर्मल आहे, मिझोडर्मल आहे का एक्टो आहे, हे जे MCQ सापडत आहेत ते करा. सी कंट्रोल अँड कॉर्डिनेशन चॅप्टरची जी एक्सरसाइज सेक्शन आहे ह्यूज सेक्शन आहे, ह्यूज. त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल कम्प्लिशन पण सापडणार आहे, डायग्रामचं लेबलिंग पण सापडणार आहे आणि सिनॅप्सचा एक क्वेश्चन आहे. बघा मी काय सांगते ते. कंट्रोल अँड कॉर्डिनेशन चॅप्टरची जी एक्सरसाइज सेक्शन आहे त्याच्यामध्ये सिनॅप्स रिलेटेड एक डायग्राम दिली आहे आणि डायग्रामवरून खाली क्वेश्चन्स दिले आहेत. पॉसिबिलिटी आहे की आपला जो 4 मार्काचा क्वेश्चन असणार आहे त्या 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये स्प्लिट होऊन क्वेश्चन येऊ शकतो किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. म्हणून सांगते की सगळ्या चॅप्टरमधले 1 लाईन झालेच पाहिजेत. ठीक आहे. आता जो अजून एक ग्राफ सांगायचा राहिला बाळांनो तुम्हाला. बोहर्स इफेक्ट. रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये कुठला ग्राफ आहे आठवा? बोहर्स इफेक्ट. पॉसिबल आहे की बोहर्स इफेक्ट तुम्हाला विचारला जाईल, कारण पूर्वीच्या HSC बोर्डाच्या सिलेबसमध्ये बोहर्स इफेक्ट नव्हता. तो पार्ट CBSE मधून आला आहे. सो देर इज अ चान्स की ह्या वर्षी वेगळं काहीतरी असं टाकायचं असेल तर बोहर्स इफेक्ट येऊ शकतो. प्लस त्याच चॅप्टरमध्ये जिथं सर्क्युलेशन चालू झाले तिथे एक टेबल दिलं आहे बघा, डबल सर्क्युलेशनचा. म्हणजे असे बॉक्सेस आहेत, फिलिंग द ब्लँक्सवाले बॉक्सेस आहेत. तर तो बॉक्स येऊ शकतो तुम्हाला, तो तसाच चार्ट येऊ शकतो डबल सर्क्युलेशनचा. मग तिथं तुम्हाला पल्मोनरी आणि सिस्टमॅटिक सर्क्युलेशन हे लेबलिंग बघावं लागेल. ठीक आहे. सो हे आहे तुमचं, म्हणजे मला हे बेसिक पॉईंट होते की जे सांगायचे होते तुम्हाला. रिपीट करते शॉर्टमध्ये मला काय काय बोलायचं होतं. तर डायग्रामचं प्रॅक्टिस करा, ग्राफचं प्रॅक्टिस करा. प्रत्येक एक्सरसाइज सेक्शनमध्ये दिलेले MCQs करायचे तुम्हाला, व्हेरी शॉर्ट आन्सर्स करायचे, टेबल कम्प्लिशन करायचे, मॅच द फॉलोइंग करायचे. आणि एन्व्हायरमेंटचे चॅप्टर अजिबात स्किप करायचे नाही आहेत. 1 मार्क 2 मार्क MCQसाठी ते झालेच पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे चॅप्टर सांगितलेत मी तुम्हाला लॉंग आन्सरसाठी. त्यातल्या त्यात आपले हे 3 चॅप्टर तर खूप सोपे आहेत. 4th चॅप्टरवरती पण एक व्हिडिओ बनवला आहे मी, पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन नावाचा. तो व्हिडिओ बघा. ह्याच्यातून लॅकोपेरॉन करा, रेप्लिकेशन करा. ठीक आहे. 8वा 9वा चॅप्टर ह्यूज आहेत, एक्सरसाइज सेक्शन बघा. ठीक आहे. सो हे एवढं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आय होप ह्या पॉईंट्सनी किंवा हे जे काय आता मी तुम्हाला सांगितलं आहे थोडीफार रिव्हिजनमध्ये हेल्प होईल आणि तुम्हाला बायोचा पेपर इझी जाईल. ठीक आहे. सो थांबूया आता आपण इथे. बाय बाय अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. ओके, बाय.